तुमचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आमच्यासोबत आहेत यामीन ममदानी सर. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. यामीन ममदानी सरांनी मागच्या 5-6 वर्षापासून या क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे. पण अतिशय आश्वासक आणि प्रेरणादायी असं ते काम करतात, कारण 75 पेक्षा जास्त त्यांनी प्रोजेक्ट्स रेसिडेन्शियल आणि कमर्शियल अशा दोन्ही प्रकारातले त्यांनी अतिशय उत्तमरित्या पूर्ण केलेले आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दल, एकंदर सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्राबद्दल त्यांच्याशी आम्हाला आता बातचीत करायची. बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्यासारख्या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींशी काही चर्चा करता येईल आणि त्याच्यातून काहीतरी सकारात्मक बदल या क्षेत्रात घडतील अशी आम्हाला आशा आहे, आणि तोच हा बिल्ड आयकॉन हा व्यासपीठ आहे. सर्वात आधी मला विचारायचं आहे की तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन अर्थात कॉलेज, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा कुणाची होती? कुठून तुम्हाला असं वाटलं की या क्षेत्राकडे यावं, कुणाकडे बघून असं? सर, माझं शिक्षण कारंजा लाड येथे JD सौर्य विद्या मंदिर म्हणून विद्यालय आहे, तिकडून 10वी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर माझं ज्युनियर कॉलेज त्याच शाळेत झालेलं आहे. त्याच्यानंतर माझा फॅमिली बिझनेस हा प्रॉपर्टी आणि बिल्डरशिपचा असल्यामुळे लहानपणापासूनच बाबांसोबत साईटवर जायची सवय होती. तिथं ते बघून एक मनात चिकित्सा निर्माण झाली की आपण सिव्हिल इंजिनिअरिंग केली पाहिजे किंवा आर्किटेक्ट केली पाहिजे. पण काही कारणास्तव आर्किटेक्ट करता आला नाही. म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंगकडे वळलो आणि अमरावतीमध्ये प्रोफेसर रामगे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च ह्या कॉलेजमध्ये 2011 मध्ये ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर 2016 मध्ये मी तिकडून पासआउट झालो. नंतर 1 वर्षाची प्रॅक्टिस नागपूर येथे एका नामांकित फर्म मध्ये एक इंटर्नशिप म्हणून स्टायपेंडवर काम केलं. त्याच्यानंतर 26 जानेवारी 2017 पासून ऑफिसचं ओपनिंग करून आतापर्यंत कारंजात आपण प्रॅक्टिस करत आहोत. व्हेरी गुड. दिवस पण तुम्ही चांगला निवडलेला. 26 जानेवारी पासून तुम्ही स्वतःच्या फर्मला सुरुवात केली. हो. पण तो अनुभवही घेणं महत्वाचं आहे सुरुवातीच्या काळात. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण शिकलेलो असतो त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करता आणि स्वतःच सुरुवात करता. अर्थात तुम्हाला वडिलांची पार्श्वभूमी होती, घरातून चांगला सपोर्ट होता. पण पहिली साईट मिळवताना काही अडचणी आल्या किंवा असं वाटलं की अरे पहिली साईट कशी मिळवायची, कुठून सुरुवात करायची? ऍक्च्युली सर, पहिली साईट मिळवताना जरी मला पार्श्वभूमी घराकडून भेटली असेल, पण लोकांचा एक ट्रस्ट निर्माण करण्यासाठी पहिली साईट घेण्यासाठी थोडं स्ट्रगल करावं लागलं. म्हणून लोकांना कन्व्हिन्स करावं लागलं की आय कॅन डू इट व्हेरी वेल ॲज पर युअर रिक्वायरमेंट्स. शेवटी ती साईट माझ्या बर्थडेच्या दिवशी मला भेटली. अरे वा. आणि बर्थडेच्या दिवशी मी त्याचा लेआउट टाकला. आठवण आहे, ऑफिस ओपनिंग व्हायच्या 2 महिने आधीच मी काम चालू करून दिलं होतं. पण ऑफिशियली अनाऊन्स मला असं वाटलं की आपण पहिले काहीतरी काम करू, नंतर आपण ऑफिसवर आपला एक डेमो तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर मी 19 ऑक्टोबर 2016 पहिला लेआउट टाकला माझ्या आयुष्याचा. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे 2 पर्सनल मध्ये. होय, ऑफकोर्स. वाढदिवसाचं सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्ही स्वतःलाच दिलं असं म्हणायला काय हरकत आहे, कारण ऑफिसही तुम्ही अशा चांगल्या डेटवर केलेलं. तारखांचं महत्व चांगलं आहे तुमच्या सगळ्या करिअरमध्ये. दुसरं, हे फील्ड इतकं कल्पक आहे, क्रिएटिव्ह फील्ड आहे हे, कारण रोज याच्यात नवीन लेआउट करायचे, नवीन डिझाईन करायचे. तर यामध्ये टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाची कशी मदत होते? टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञानाचा किती फायदा सांगपणे होतो? या खूप जास्त फायदा होतो. आजकाल नवीन टेक्नॉलॉजी निघत आहे. जसं आपण टोटल स्टेशनने आपण लेआउट टाकतो, ती पण एक प्रकारची टेक्नॉलॉजी झाली. आणि काही अपडेट व्हर्जन आपला टाइम टू टाइम येत आहे, तो पण आम्ही आपल्या साईटवर यूज करत आहोत. त्याने आमचं वर्किंग लोड थोडंसं कमी झालं आणि त्याची बरीचशी मदत आम्हाला भेटली. अच्छा. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबर हा पार्ट खूप मोठा आहे. पण अकुशल कामगारांकडून अनस्किल्ड लेबर करून काम करून घेणं हे किती धोकादायक आहे? सर, त्याचा परिणाम आपल्याला कालांतराने दिसतो. अनस्किल्ड लेबर हे आपल्या कन्स्ट्रक्शन साईटसाठी धोक्याचे आहे असं म्हटलं तरी चालेल. आपलं जे काम आहे ते स्किल्ड लेबर करून घेणं ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याचे परिणाम, कारण आपल्या फील्डमध्ये सर प्रत्येक गोष्ट एकमेकाशी लिंक असते. कॉलम झाले, बीम झाले, त्याच्यानंतर आपला बांधकाम झाला, ते प्रॉपर आपले जे हे जे सर्व आपले घटक आहे एक दुसऱ्याशी रिलेटेड असल्यामुळे
ते आपल्याला प्रत्येक गोष्ट बरोबर करणे खूप गरजेचं आहे. कारण जर बरोबर. कॉलम मध्ये जर कुठं बेंड असला किंवा कॉलम लाईन मध्ये नसले बरोबर तर मग बरोबर त्याचा इफेक्ट आपला बांधकामावर होतो, मग बरोबर. त्याचा छपाईवर होतो, मग हो. त्याचा पेंटवर होतो, मग त्याचा इंटेरियर मध्ये सर्व परिणाम दिसून येतो. बरोबर. त्यामुळे स्किल्ड लेबर खूप गरजेचं आहे, बरोबर खूप गरजेचं आहे क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आणि आपल्याला एक फायनान्शियली लॉस न आपल्याला वाचवासाठी पण ते skill. महत्वाचं आहे. बरोबर आहे. कुठलंही कन्स्ट्रक्शन लॉंग टर्म चालावं, दीर्घकाळ चालावं यासाठी सगळ्यात महत्वाचा बेस असतो ते म्हणजे प्लॅन. बरोबर. तो जो रचना आराखडा जो तुम्ही करता, तर त्याला तुम्ही किती महत्व देता या सगळ्या प्रोसेसमध्ये? सर, जे बिल्डिंग आपण बनवतो प्लॅनवरच आणि आपली जे डिझाईन असते त्याच्यावरच सर्व खेळ आपला अवलंबून असतो. बरोबर. बिल्डिंग जर बनवण्याचा आपण जर म्हणजे बिल्डिंग जर बनवायची असली तर सुरुवातच आपली प्लॅनिंग पासून होते. बरोबर. तीच आपली सर्वात महत्वाची आपली बरोबर. समजा बाब आहे. हो, हो, हो. त्याच्यावरूनच आपण सर्व काही काम करू शकतो. बरोबर आहे. दुसरं तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम केलेलं आहे जास्त करून. तर कमी खर्चात जास्त चांगलं घर किंवा क्लायंट बऱ्याचदा म्हणत असतात की बजेट थोडं कमी आहे तर ह्याच्यात बसवा. तर अशा वेळेला तुम्ही त्याचा समतोल किंवा हे कसं साधता? बजेट आणि क्वालिटी? सर, हा तर प्रत्येक क्लायंटची रिक्वायरमेंटच ही असते. बरोबर आहे. आपल्याला खर्चही कमी झाला पाहिजे आणि बांधकामही चांगलं झालं पाहिजे. बरोबर. अशा वेळेस सर बॅलन्स करण्यासाठी आम्ही स्ट्रक्चरमध्ये इकॉनॉमी म्हणजे जे लागणार आहे ते लागणारच आहे. बरोबर. म्हणजे स्टील झालं, सिमेंट झालं, जे चांगल्या हो. नामांकित कंपनीचे आहे बरोबर. आणि स्किल लेवल करून काम करून घेणं हे तर करतोच. बरोबर. मग इंटेरियरमध्ये थोडंसं आम्ही क्वालिटीमध्ये Compromise. त्याला कॉम्प्रोमाइज करायला लावतो. बरोबर आहे. त्याची इकॉनॉमी मेंटेन होईल आणि बरोबर. इंटेरियरचा सर असं आहे की इंटेरियर परत होऊ शकते, पण स्ट्रक्चर जर परत करण्यासाठी शक्य म्हटलं नाही. ते काही पॉसिबल नाही. बरोबर. दुसरं बांधकाम करताना काय महत्वाच्या टिप्स तुम्ही सांगाल की या फॉलो केल्या पाहिजेत किंवा या महत्वाच्या टिप्स आहेत? सर, बांधकाम करण्यासाठी सर्वात आधी तर प्लॅनिंग, हो. त्याच्यानंतर स्किल लेबरचं आपल्या साईटवर असणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपली जी स्टील डिझाईन आहे हो. ती प्रॉपर असली पाहिजे. ओव्हरऑल माझं मनाचं तात्पर्य एवढंच आहे की आपलं जे फाउंडेशन आहे ते आपलं चांगलं झालंच पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर वगैरे काही काम केलंय किंवा त्याच्यातलं नाही सर, याच्यातलं अजून हे केलं? प्रायव्हेट प्रॅक्टिसेस जास्त करता. बरं. दुसरं या क्षेत्रामध्ये आता जी पुढची पिढी येते म्हणजे ऑफकोर्स तुम्ही त्याच पिढीचं प्रतिनिधित्व करताय, पण जे तुमच्या बरोबर आता ज्युनियर्स येतील नवीन, तर त्यांना तुम्ही काय असा मित्रत्वाच्या नात्याने सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? माझं त्यांना एवढंच म्हणायचं आहे हो. की जसं मी पण 2016-2017 मध्ये नवीन आलो. बरोबर. जे पारंपरिक रीत्यानं जे काम आपलं चालत चालेल. आलेलं आहे हो, ते हो. न करता बरोबर. आपलं जे अपडेट व्हर्जन आहे ते लॉन्च करा. त्याच्यावर कायम राहा आपल्या प्रत्येक गोष्टीवर बरोबर. आणि लोकांना कन्व्हिन्स करून द्या की ही आता याच्यात आता अपडेट व्हर्जन आलेलं आहे, तुम्ही हे यूज करा, बरोबर. त्याचे फायदे करा. ओके. नाहीतर काही कसं होते, लोकांच्या प्रेशरमध्ये आलं किंवा एक परंपरागत चालू जर असतं. आला तेच केलं तर मग नवीनचा अपडेट व्हर्जनचा फायदाच काय मग नवीन जनरेशन. बरोबर. त्यामुळे त्यांना एवढंच सांगेन हो. की तुम्ही जे पण शिकून आलेले आहेत नवीन अपडेट व्हर्जन बरोबर. ते आपल्या साईटवर अप्लिकेबल करा. बरोबर आहे. तुम्ही आता नवीन व्हर्जन बद्दल बोलला, त्यावरून मला आठवलं की नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा या क्षेत्रात येते. तर तुम्ही कुठल्या आता व्यावसायिक प्रशिक्षणात सहभागी झालाय का? का नवीन कुठलं ट्रेनिंग आता घेतलंय का किंवा घ्यायचंय का आगामी काळात मला वाटतं? सध्या घेतलं तरी पण आपले जे सेमिनार वगैरे असतात, आपले जसे आयकॉन स्टीलचे झाले, काही बरोबर. सिमेंट झाले, ते आम्ही अटेंड करतो. पण सध्या आपलं जे बांधकामाचं शेड्यूल व्यस्त असल्यामुळे इकडे तिकडे त्यामुळे जाणं होत जाणं नाही. होते. बरोबर आहे. त्यामुळे एकंदर तुम्हाला इंजिनिअरिंग क्षेत्र आणि त्याच्यात सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र, तर याचं भवितव्य किंवा भविष्य काय वाटतं? किती स्कोप आहे या क्षेत्रामध्ये? 100% स्कोप आहे. बरं. डेव्हलपमेंट प्रत्येक जागी चालूच आहे अच्छा. आणि मला असं वाटतं की आपला हा न संपणारा फील्ड आहे. बरोबर. त्यामुळे याचा स्कोप राहील. देशात नाही तर परदेशातही सध्या त्यामध्ये संधी आहे. स्कोप आहे. बरोबर. जसं गल्फ कंट्रीज मध्ये रिक्वायरमेंट्स आहेत. मी हो. पण अप्लाय केलं होतं, मला ऑफर लेटर पण आलं होतं, अच्छा. पण काही कारणास्तव मी दुबईला गेलो नाही. बरं. क्या बात आहे. पण आम्हाला उलट आनंद आणि अभिमान आहे की तुम्ही शिक्षण इथं घेतलं, पुन्हा आपल्या गावी आलात आणि गावासाठी आणि याच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही करताय. आणखीन एक महत्वाचं म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करताना सळई किंवा स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो. तर ती सळई निवडताना तुम्ही काय काळजी घेता? काय पॅरामीटर्स बघता? त्याचं सर सर्वात प्रथम ग्रेड, बरोबर. त्याच्यानंतर पर मीटर त्याचं वेट, या गोष्टीवर लक्ष देऊन चांगल्या क्वालिटीचा बार सिलेक्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. बरोबर.
यापूर्वीच्या बांधकामामध्ये तुम्ही कधी आयकॉन स्टील वापरलं होतं का? हो, आयकॉन स्टील तर मग आयकॉन स्टीलचा प्रॉडक्ट म्हणून आणि कंपनी म्हणून त्यांच्या सर्व्हिस बद्दल किंवा ओव्हरऑल आयकॉन स्टील बद्दलचा तुमचा अनुभव कसा आहे आतापर्यंत? आयकॉन स्टीलच्या क्वालिटी बद्दल काहीच विषय नाही. मी स्वतः साईटवर माझ्याकडे एम्प्लॉईज आले होते काही, मला काही प्रॉब्लेम गेली होती, बरोबर, बेल्टचा काही प्रॉब्लेम गेला होता, तर मी कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून तिकडे साईटवर त्यांना सांगितलं होतं. त्यांनी माझं सॅटिस्फॅक्शन करून दिलं आणि मी एक 6000 स्क्वेअर फीटचा स्लॅब होता, त्याच्यामध्ये आपला आयकॉन स्टील यूज केलं. या बात आहे. सो हे होते इंजिनियर यामीन ममदानी सर आणि अतिशय उत्तमरित्या त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये आजवरचा केलेल्या प्रवासामधले काही महत्त्वाचे सिक्रेट सांगितले. त्यातलं एक सिक्रेट मला महत्त्वाचं त्यांनी सांगितलं, हे फील्डच क्रिएटिव्ह फील्ड आहे. त्यामुळं या क्षेत्रामध्ये स्वतःचा जर तुम्हाला ठसा उमटवायचा असेल तर तुम्ही स्वतःचं काहीतरी नवीन निर्माण करा. प्रत्येक वास्तू तुम्ही नवीन निर्माण करतच असता, पण त्याला तुम्ही स्वतःची ओळख द्या आणि तर माझ्या मते या क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. पुन्हा एकदा तुमचे आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक आभार की तुम्ही इथं आलात आणि तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि आज तुम्ही 75 प्रोजेक्टचा टप्पा गाठलाय. येणाऱ्या आगामी काळात शतक लवकरच होणार आहे अशी आम्हाला आशा आहे. पण तुमच्या द्विशतकी तुमच्या करिअरच्या वाटेवर सुद्धा आम्हाला या प्रवासात सहभागी व्हायचंय, कारण आयकॉन स्टील तुमच्यासोबत आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. तर तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.